ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता 42 6 ते 8 ही वचने. स्तोत्र संहिता 42 6 ते 8 ही वचने. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिसहाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो. तुझ्या दबदब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलवीत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही वाचत आहोत स्तोत्र संहिता 42 6 ते 8 ही वचने. दावीद राजा प्रभूचा धावा करत आहे. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे. म्हणून यार्दनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिसहाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलवत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील. मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. जीवाला जरी अपाय झालं, खिन्न झालेला आहे दावीद राजा. एक हरणीसारखा तो पाण्यासाठी लुलपत आहे असं तो म्हणत आहे. तरीही परमेश्वरचा धावा करणं दाविदाने सोडलं नाही. परमेश्वरचं स्मरण करणं सोडलं नाही. देवाची प्रार्थना करणं, देवाला विनंती करणं, देवाचं स्तवन करणं दाविदाने सोडलं नाही. परमेश्वराचीच
दर्शन मिळावं, परमेश्वराची समक्षता मिळावी, परमेश्वराची उपस्थिती राहावी, याचा धावा दाविदाने केला. प्रियांनो, आम्हीही आमच्या जीवनामध्ये दुःखी, निराश असतो, आजार विकाराने पेडलेला असतो, तेव्हा स्वतःला एवढा मी एकटं समजून घेतो की कळत न कळत कदाचित त्या त्रासाला, त्या सर्व एकांतवासाला आम्ही कंटाळून नको ते बोलून बसतो. देवाला आम्ही विसरून जातो. आम्ही आमच्या दुःखाला अधिक जीवनामध्ये खूप वर्चस्व देतो. त्या दुःखाला, त्रासाला, आजार विकारांना घाबरतो. पण तो दावीद राजा, प्रभूच्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहत आहोत की दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वराचं स्मरण करत आहे. आम्ही देवबापाचं स्मरण करतो का? आम्हाला त्याचं स्मरण आहे का? आम्हाला त्याची आठवण आहे का की तो परमेश्वर मला याच्यातून सोडवणार आहे, समस्येतून आम्हाला बाहेर काढणार आहे, आजार विकारामधून तो मला बरं करणार आहे, तो मला वैऱ्यांच्या हातात सोडणार नाही. स्मरण असायला पाहिजे की परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी किती अद्भुत कार्य केले. आमच्या जन्माच्या वेळेला आम्हाला ठाऊक नसतानाही, आम्हाला माहिती नसताना आईच्या उदरातून किती सुंदर रीतीने देवापाने आमचा जन्म घडवला, आम्हाला भूतलामध्ये जन्मास आणलं. आम्ही स्मरण ठेवत नाही, म्हणून आम्हाला आजही दुःख आणि आमची ओझी भारी वाटतात. परंतु ह्या ठिकाणी दाविदाने देवाचा धावा करणं सोडलेलं नाही. तर तो म्हणत आहे, तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील, मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. खरोखर प्रियांनो, आम्ही देखील रात्र असो किंवा दिवस असो, आम्ही कोणत्या प्रकारे घाबरून जाऊ नये. दिवसाही रात्रीही देवाचा धावा करावा, देवाची प्रार्थना करावी. कारण की परमेश्वर आम्हाला आमच्या वैऱ्यांची इच्छा सोडत नाही. तो आम्हाला सुंदर रीतीने परमेश्वर उभारणार आहे, आनंदित करणार आहे. तो आम्हाला त्याचं दर्शन देऊन त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला तृप्त करणार प्रभू आहे. त्याचं वचन आमच्यासाठी जीवन आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद द्या. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा. प्रभू, तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपत आहे, तसं देवबाप्पा आमचा जीव देखील तुझ्या दर्शनासाठी लुलपत असावा. देवा, तू जिवंत आहे. इतर गोष्टींचा धावा, चिंता, काळजी, आजार विकाराची भीती ही न बाळगता देवा आम्ही तुझाच धावा करावा. कारण देवा, तुझा धावा करणाऱ्याला काही होणं पडत नाही. देवा, तू दिवस पालटवणार आहे, तू आरोग्य देणार आहे, तू बंदीतून सोडवणार आहे, तू मुक्त करणार प्रभू आहे. हो देवा, तू हर्षामध्ये भरणारा देव बाप आहे. राजा परमेश्वरा, प्रार्थना करतो, तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येक करीत राहू. हो देवा, जे धावा करते तुला, त्या सर्वांची प्रार्थना ऐकणार प्रभू तू आहे. देवबापा, आम्हाला तू आतापर्यंत सांभाळलं, यापुढेही सांभाळ. आणि देवबापा, तुझा धावा करून, होय बापा, तुझं होय बापा सामर्थ्य प्राप्त करून, सर्व संकटापासून मुक्त होऊन देवा तुझी साक्ष देण्यास सहाय्य कर, तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. कारण की देवा, तू महान प्रभू आहे, तो आमचा प्रेमळ देवबापा आहे. देवा, तुझे उपकार मानतो, तुमची प्रार्थना केली, विनंती प्रार्थना प्रभू नावात केली म्हणून ते बाप्पा, आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.